मुरबाड एमआयडीसी येथील मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोरील रोडलगत आरुषिक हॉटेलच्या जवळील रस्त्यावर अज्ञात आणि बायोवेस्ट कचरा उघड्यावर फेकून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे चित्र दिसत आहे। मुरबाड एमआयडीसी हद्दीत सध्या 2 दवाखाने असून नेमकी हा बायोवेस्ट कचरा कोणाचा यावर प्रशासनाने कोणतीही शोध मोहीम हाती घेतलेली नाही। आरोग्याविषयी सरकार जागृत आहे, परंतु सुया सिरीज रक्ताने माखलेल्या सामग्री टाकणारा अज्ञानी आहे असेच कृत्य सध्या समोर आले आहे। हा परिसर नागरिकांच्या येण्या जाण्याचा असून समोरच मुरबाड तहसील कार्यालय आहे, त्यातच कौशल्य हॉस्पिटल व मोरिया हॉस्पिटल तसेच औषध साठा गोडाऊन बाजूला असून मुरबाड नगरपंचायतीकडून संबंधितांना दर महिन्याचा अहवाल सादर करण्यासाठी पत्र दिले आहे। झालेल्या पंचनाम्याच्या अनुषंगाने बायोवेस्ट घनकचरा टाकल्याने ज्यांना पत्र देण्यात आले त्यांच्याकडून काय खुलासा प्राप्त झाला, कोणाकडे बायोवेस्ट दाखला आहे व कोणाकडे नाही, केव्हापासून दाखला घेण्यात आला, हॉस्पिटलचा जर हा कचरा असेल तर हॉस्पिटल चालू होण्या अगोदर की चालू झाल्यानंतर दाखला घेण्यात आला। जैववैद्यकीय कचरा टाकताना चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे असून आरुषिक हॉटेलच्या प्रमुख रस्त्यावर हा कचरा टाकण्यात आल्याचे दिसत आहे। बायोवेस्ट कचरा रात्री टाकला की दिवसा डोळ्या असे अनेक प्रश्न चौकशी दरम्यान लक्षात घेणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहे। त्यातच अज्ञाताचा शोध तात्काळ घेऊन गुन्हा दाखल करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सापडलेल्या बायोवेस्ट कचऱ्यात वापरलेल्या सुया इंजेक्शन कोणत्या मेडिकलमधून घेतले व कोणी घेतले, ते कोणाला वापरले गेले याचा रेकॉर्ड मेडिकलमधून मिळेल। नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असून एमआयडीसी मध्ये जैववैद्यकीय घनकचरा टाकणारा अज्ञानी याचा शोध न घेतल्यास कालांतराने प्रशासकांचे भय राहणार नाही आणि नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न कायमच राहतील। त्यामुळे प्रशासकांनी आता तरी याकडे कानडोळा न करता त्या अज्ञात डॉक्टरावर कधी व कोणत्या स्वरूपाची कारवाईची भूमिका घेते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड।